रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। रेल्वे ग्रुप डी ची भरती निघाली आहे। 58,242 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली जे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होता रेल्वे ग्रुप डी भरतीचे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे तर ते 22 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर 10वी पास साठी जे विद्यार्थी मित्रांनो हे चांगली सुवर्ण संधी निघून आली आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय, रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे की ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर उंची वगैरे किती लागणार आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे ग्रुप डी भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले, तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। रेल्वे ग्रुप डी ची भरती निघाली 58,242 जागांसाठी। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर 23 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 41 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 39 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 36 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी जे जनरल OBC CWS साठी जे 500 रुपये फी यामध्ये असणार आहे आणि SC/ST कॅटेगरी साठी या भरतीमध्ये 250 रुपये फी एवढी असणार आहे। ठीक आहे। आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये प्लस पगार तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये भेटणार आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी आतापासून तयारी करणार आहे नक्कीच त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून टाइम आहे तुमच्याजवळ, आतापासून अभ्यास चालू ठेवा, चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून तयारी लागा, कारण की रेल्वे ग्रुप डी ची सर्वात मोठी जी आहे ही भरती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। 58,242 जागांसाठी एवढी मोठी भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे पहिल्यांदा आलेली आहे। ठीक आहे, खूप मोठी जी आहे ही भरती तुम्हाला म्हणता येणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आपण पाहिलं सिलेक्शन प्रोसेस, तर सर्वात अगोदर तुमचा पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, CBT लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, मैदान चाचणी, त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो किती पदे कोणत्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवून देतो। तर मुंबईमध्ये 3,000 जवळपास 3,500 प्लस या ठिकाणी पदे असणार आहे। त्याचबरोबर जे जबलपूरमध्ये जवळपास 2,000 प्लस जागा असणार आहे। वेस्टर्न मुंबईमध्ये जवळपास 5 ते 6,000 प्लस जागा या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर हाजीपूरमध्ये जवळपास 1,500 प्लस जागा असणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वरमध्ये सुद्धा जवळपास 1,000 ते 2,000 प्लस जागा असणार आहे। कोलकातामध्ये सुद्धा 3,000 प्लस जागा असणार आहे। त्याचबरोबर जे अलाहाबादमध्ये सुद्धा 3,000 प्लस जागा असणार आहे। त्याचबरोबर गोरखपूरमध्ये सुद्धा जवळपास 2 ते 3,000 प्लस जागा असणार आहे। जयपूरमध्ये सुद्धा 2,000 प्लस जागा असणार आहे। गुवाहाटीमध्ये सुद्धा 3,000 प्लस जागा असणार आहे। दिल्लीमध्ये सुद्धा 5,000 प्लस जागा असणार आहे। सिकंदराबादमध्ये सुद्धा 1,600 प्लस म्हणजे जागा या ठिकाणी असणार आहे। बिलासपूरमध्ये सुद्धा 1,500 प्लस जागा या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर कोलकातामध्ये सुद्धा 2,000 प्लस जागा असणार आहे। हुबळीमध्ये सुद्धा जवळपास 1,000 प्लस जागा असणार आहे। चेन्नईमध्ये सुद्धा 3,000 प्लस या ठिकाणी जागा असणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या भरतीसाठी शिक्षण फक्त रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि ITI जरी झाला असेल ITI वाली मुलं फॉर्म भरू शकता रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये, आणि तुम्ही फक्त 10वी पास आहे 10वी पास वाले सुद्धा मुलं मुली फॉर्म भरू शकता। ठीक आहे, या भरतीमध्ये ITI वाले ITI चालते, 10वी पास असाल तुम्ही ITI केला नसेल तर सुद्धा फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं सर्वात अगोदर सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये काय असणार आहे, तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ती की CBT असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे कॉम्प्युटरवर पेपर असणार आहे। आणि रेल्वे ग्रुप डीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर असणार आहे। तुमचे जे पण जिल्ह्यावाचा तुमचा जिल्हा सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर भेटू शकते किंवा जिल्ह्यावाचा जिल्हा सुद्धा तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर भेटू शकते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वे ग्रुप डीचा जे पेपर असणार आहे। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डीचा जो पेपर हा 100 मार्काचा जे विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे रेल्वे ग्रुप डीचा। ठीक आहे, तर 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग
मार्किंग एका 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि विज्ञानचे फक्त जे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न जे रेल्वे ग्रुप डी भरतीच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहे। ठीक आहे, 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि तुम्हाला जे 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे। तुक्के काही मारता नको, मी तुम्हाला आता सांगून देऊन राहिलो। ठीक आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये जबरदस्त आहे। 3 प्रश्न चुकवसाल तर 1 मायनस तुमचा या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये। त्यानंतर तुमचं यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवार किंवा महिला उमेदवार, SC ST OBC EWS NTPC ओपन SBC SCBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, उंचीची काही यामध्ये अट नाही आहे। ठीक आहे, उंची म्हणजे असं नाही की बा 168 सेंटीमीटर लागते, यामध्ये उंचीची काही अट नाही आहे। तुमची उंची कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरता येते फॉर्म। ठीक आहे, उंची यामध्ये मागितली नाही आहे। तर ग्राउंडचं जर आपण पाहिलं, ग्राउंड यामध्ये रेल्वे ग्रुप डी मध्ये पुरुष उमेदवारांसाठी रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये 2 इव्हेंट आहे। तर पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला जे धावावं लागणार आहे 100 मीटर, आणि त्याच्यासाठी जो तुम्हाला टाइम भेटणार आहे 2 मिनिटाच्या अंदर तुम्हाला ते 100 मीटर अंतर या ठिकाणी कव्हर करावं लागणार आहे। तर एवढं यामध्ये आहे। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी, तर पुरुष उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग यामध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये, आणि त्याच्यासाठी 4 मिनिट 15 सेकंड पर्यंत जर तुम्ही आले तर पास असणार आहे। ठीक आहे, जास्त जर टाइम झाला तर फेल सुद्धा केला जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा। तर 1 किलोमीटर रनिंग आहे रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये आणि 4 मिनिट 15 सेकंड पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी खूप कमी ग्राउंड आहे। तर महिला उमेदवारांना पहिला जो इव्हेंट आहे तर 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला जे धावावं लागणार आहे, किती 100 मीटर तुम्हाला धावावं लागणार आहे 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन। ठीक आहे, आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला 2 मिनिटाच्या अंदर ते धावावं लागणार आहे। ठीक आहे, 220 किलोचं वजन तुम्हाला 100 मीटर धावावं लागणार आहे आणि 2 मिनिटाच्या अंदर ते कव्हर करावं लागणार आहे। तर एवढं यामध्ये ग्राउंड हे आहे। ठीक आहे, पहिला इव्हेंट महिला उमेदवारांसाठी आणि दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी। तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 5 मिनिट 40 सेकंडचा एवढा टाइम भेटणार आहे। जे आपण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग ह्या 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर रनिंग मारणार आहे, तर त्या जे रनिंग या ठिकाणी पास असणार आहे 1 किलोमीटर रनिंग। आणि ज्यांना टाइम जास्त लागला तर त्या फेल केल्या जाणार आहे, अपात्र केल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी प्रोसेस यामध्ये आहे। पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा ग्राउंड खूप कमी आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा ग्राउंड खूप कमी आहे। पहा, आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, ज्यांचा सुद्धा टाइम जास्त येत असेल ग्राउंडवर, तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की फिजिकल सुद्धा यामध्ये चांगला आहे, म्हणजे जास्त यामध्ये हार्ड फिजिकल नाही आहे। ठीक आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलची सुद्धा तयारी तुम्ही आतापासून चालू करून द्या। ज्या आपण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर अभ्यास सुद्धा आपला चालू द्या, सेल्फ स्टडी करा, कारण की टाइम जे विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप टाइम फास्टमध्ये या ठिकाणी आपला हातातून टाइम चालला, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपला वेळ तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा आणि तो आपल्याला योग्य दिशेने ज्या लावायचा आहे, जो आपली मेहनत ज्या विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपल्याला करायची आहे। ठीक आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।